हाय, मी अंजली गायकवाड. आज माझ्या पार्लरमध्ये मी माझ्या स्टुडंटला ब्लीचचा डेमो देणार आहे. ब्लीच केल्याने स्किनवरती काय इफेक्ट होतं आणि त्याचे साईड इफेक्ट किती आहे हे सर्व आज मी त्यांना समजून सांगणार आहे. आणि ब्लीच मी गोल्डन नेचर्सचं करणार आहे, तर चला बघूया आपण. ब्लीच करताना सगळ्यात आधी फेसवर क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण फेसवर जेवढे पण डस्ट असतील हे क्लिन्झिंगने रिमूव्ह होतं. क्लिन्झिंग झाल्यानंतर आपल्याला स्पंजने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्किन ड्राय झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1 चम्मच ब्लीच क्रीम आणि 3-4 चिमूटभर ॲक्टिवेटर क्रीम घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे ॲक्टिवेटर आणि क्रीम. मिक्स झाल्यानंतर आपल्याला पहिले चीनहिऱ्यावरती ब्लीच अप्लाय करून घ्यायचे. चीनहिऱ्यावरती हेअर खूप हार्ड असतात आणि लवकर गोल्डन होत नाही, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला चीनहिऱ्यावर, नंतर गाल, कपाळ आणि मग मानेवरती आपल्याला ब्लीच अप्लाय करायचं आहे. ब्लीच अप्लाय करताना काळजी घ्यायचं आहे की डोळ्यांच्या पापण्यांवर आणि ॲब्रोवरती ब्लीच लागलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित लावलं पाहिजे. कुठंही पातळ आणि जाड लेअर नाही, असं व्यवस्थित आपल्याला ब्लीच अप्लाय करून घ्यायचं आहे फेसवरती. हे माझे स्टुडंट आहे, यांना मी ब्लीचचं डेमो देत होते. आज ब्लीच झालं होतं आमचं. ब्लीच झालं की नाही हे कसं ओळखायचं आहे, आपल्याला ओठावरची थोडीशी ब्लीच रिमूव्ह करून घ्यायचे आणि तिकडं बघायचं आहे की हेअर गोल्डन झाले आहेत की नाही. जर हेअर गोल्डन झाले असतील तर आपल्याला ब्लीच काढायचं आहे. जर गोल्डन नसेल झालं तर आपल्याला अजून 2-1 मिनटं वेट करून आणि मग ब्लीच रिमूव्ह करायचं आहे. ब्लीच रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला जेलने व्यवस्थित मसाज करून घ्यायचे पूर्ण फेसला आणि मग हे तुम्ही बघू शकता त्यांचं फायनल रिझल्ट. थँक्यू.